तो अगर कुछ गलती होती है तो माफ़ कर देना, आपसे बहुत छोटा हूँ और सच में बहुत छोटा हूँ। पप्पांबद्दल मी काय बोलणार, म्हणजे त्यांच्याबद्दल मी बोलायचं म्हणलं ना तर एक मुंगीने एक डोंगर चढण्यासारखंच आहे. कारण त्यांच्यावर तुमचं किती प्रेम आहे ना, तसं यावरूनच समजतं की 5:15 वाजता तुमचं ऑफिस सुटतं आणि 7 वाजले कोणी मोबाईल हातात न घेता इव्हन वॉशरूमला न जाता फक्त त्यांचं ऐकत बसले त्यांच्याबद्दल. त्यावरूनच समजतं त्यांच्यावर किती प्रेम आहे तुमचं. आता जसं पप्पांनी विषय काढला होता की कोरोनात माझ्या मुलांनी मला पुनर्जन्म दिला असं, ते खरं खोटं आहे. कारण ती आमची रिस्पॉन्सिबिलिटी होती आणि आम्ही काहीच केलं नाही त्यावेळेला, खरंच काहीच केलं नाही आहे जेवढं त्यांनी आमच्यासाठी केले. आता काही लोक असतात ना की वर्षातून कधीतरी आजारी पडतात, म्हणजे स्वप्न वगैरे त्यामध्ये येतं बघा. काही 6 महिन्यात आजारी पडतात, म्हणजे मम्मी पप्पा वगैरे का. आणि मी असं आहे ना, मी महिन्याला आजारी पडतो. म्हणजे आत्तापर्यंत असा कुठलाही आजार नाही आहे तो मला झाला आहे, तो मला झाला नाही आहे. म्हणजे लहानपणीच मला पहिल्यांदा सर्दी होती, डोळीची ॲलर्जी, त्यानंतर मग माझ्या नाकातून रक्त येत होतं, त्यानंतर टॉन्सिलचा प्रॉब्लेम, त्यानंतर टायफॉईड झाला, त्यानंतर डेंग्यू झाला. म्हणजे जवळपास सगळेच आजार मला झाले. आणि मी ठीक आहे, मी आजार असल्यामुळे मी पेडमध्ये तर असायचो, बेडवर हॉस्पिटलमध्ये वगैरे. माझे पप्पा कारमध्ये रात्र झोपून राहायचे. मग त्यांनी जेवढं केलं ना तेवढं मी काहीच केलं नाही आहे त्याबद्दल. आणि खरं सांगायचं तर त्यांना सगळ्यात जास्त जर त्रास दिला असेल तर मी मॅनेज करतो. आणि इव्हन मध्ये मी इंजिनिअरिंग सोडली, बरेच पराक्रममध्ये केले मी. त्यांच्या जागी जर दुसरा कोणतेही पप्पा असते ना तर त्यांनी सरळ विचार केला असता की यार ह्याला बिझनेस टाकून देऊया, लग्न करून देऊया, ह्याचं नशीब. पण ते माझ्या पाठीशी इतक्या भक्कमपणे उभे होते आणि त्यांनी जे मला साथ दिली ना, त्यानंतर मी परत 5 डिग्र्या घेतल्या. आणि ज्या त्यांनी ट्रॅकवर मला आणलं ना, दुसरं कोण असं कधी करू शकले नसते. आणि त्यांची पुण्याई आणि त्यांचं काय जे काय आज आहे ना मी, त्यांच्या पुण्याईमुळे आणि त्यांच्या चांगुलपणामुळेच आहे. आणि ते त्यामुळेच बोललं जातं की आई फक्त किती 9 महिने सांभाळते, बाप आयुष्यभर सांभाळतो. आणि माझ्या बाबतीत खरंच आहे ते. एवढे जर सांभाळून घेणारे पप्पा असतील ना कुणाच्याही, तर मला आयुष्यभर असेच राहायला आवडेल, इमॅच्युअर. आणि मला खरंच आमच्या सगळ्यांकडून तुम्ही आत्तापर्यंत इथं थांबलाय ना, त्यांच्याबद्दल फक्त ऐकत थांबलाय ना, याबद्दल मला खरंच धन्यता मानतो मी. आणि सर जसे बोलले की सर ऑफिसला येताना इथे एकदा पाया पडून येतात, घरातून बाहेर पडताना एकदा पाया पडून जातात ऑफिसला येताना. त्यामुळे खरंच धन्यवाद तुमचे. रिटायरमेंट ज्यांनी कुणी काढले ना ती खरंच चांगली गोष्ट आहे. कारण रिटायरमेंटनंतर ज्या माणसांसाठी म्हणजे सपोज पप्पांनी जे काही केलं ते फक्त आमच्यासाठीच केलं, घराच्या लांब राहून. आता थोड्या वेळात ते आमच्याबरोबर राहतील आणि ह्यातच आम्हाला आनंद आहे भरपूर. आणि ते असेच हसत खेळत राहावे हीच आमची इच्छा. थँक्यू सो मच.